आता हा जो सेकंड टॉपिक आहे दॅट इज मॅथमेटिकल मेथड्स. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला स्केलर वेक्टर पहिले लर्न करायचा आहे. स्केलर वेक्टर जर असं टेन्थ मध्ये तुम्ही पाहिला असेल, अदरवाईज सांगतो मी व्हॉट इज मीन बाय स्केलर, व्हॉट इज मीन बाय वेक्टर. तर हे पहिलं महत्वाचं आहे बघा. चालेल, ठीक आहे. तर पहिले इथे देतो स्केलर. बघा, फर्स्ट आय एम रायटिंग हिअर स्केलर मीन्स व्हॉट. ठीक आहे, इथे लिहितो स्केलर. व्हॉट इज मीन बाय स्केलर आणि त्याचं एक्झाम्पल. तुम्हाला क्वेश्चन विचारतील, डिफाइन स्केलर अँड गिव्ह इट्स एक्झाम्पल. ओके, तर स्केलर म्हणजे सांगतो मित्रांनो, द क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड ओनली. ठीक आहे, याला तुमचं काय असतं, मॅग्निट्यूड असते फक्त, ओनली मॅग्निट्यूड. जास्त काही डिटेल देत नाही, फक्त एवढंच लिहितो की द क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड ओनली. इथे फक्त लिहिले मी मॅग्निट्यूड, त्याला म्हणायचं स्केलर. ज्या क्वांटिटीजना फक्त मॅग्निट्यूड असतं, मॅग्निट्यूड असतं म्हणजेच काय असतं, परिमाण असतं. परिमाण असतं म्हणजेच काय असतं, व्हॅल्यू असतं. लक्षात घ्या, मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू. पक्का ध्यानात ठेवा. बऱ्याच जणांना मॅग्निट्यूड लिहितात आणि मॅग्निट्यूड म्हणजे काय आहे विचारलं तर ते बघतच बसतात, काय असते मॅग्निट्यूड. पाठ करायचं नाही, सांगितलंय. ठीक आहे, मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण म्हणजेच व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल 10 kg शुगर असेल तर 10 इज द मॅग्निट्यूड. ठीक आहे, समजा तुम्हाला मी म्हटलं 10 kg, तर हा 10 तुम्हाला काय दाखवतो, मॅग्निट्यूड दाखवतो. काय दाखवतो, मॅग्निट्यूड. व्हॅल्यू दाखवतो मित्रांनो. काय दाखवतो, व्हॅल्यू. लक्षात घ्या. आणि या स्केलर मध्ये तुमचे जे एक्झाम्पल येणार आहे ते एक्झाम्पल लिहितो बघा. राईट डाऊन मास, टाइम, टेम्परेचर, डेन्सिटी. ओके, राईट डाऊन. तर जी क्वांटिटीला तुमचं फक्त मॅग्निट्यूड असतंय त्याला म्हणायचं स्केलर. त्याचे एक्झाम्पल लक्षात घ्या, मास, टाइम, टेम्परेचर, डेन्सिटी. ओके, पुढचं घ्या, वेक्टर म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय वेक्टर. व्हॉट इज मीन बाय वेक्टर. आता वेक्टर म्हणजे ज्या क्वांटिटीला दोन्ही असणार आहे, मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन. बघा तिथे लिहितो, क्वांटिटी which has magnitude. The quantities which has magnitude and direction called vector. त्याला म्हणायचं डायरेक्शन, वेक्टर म्हणायचं. बघा, ज्या क्वांटिटीजला मॅग्निट्यूड असतं आणि डिरेक्शन असतं त्याला म्हणायचं वेक्टर. ठीक आहे, आणि वेक्टरचे एक्झाम्पल पाहिजे तर देतो बघा. वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, फोर्स हे तुमचे एक्झाम्पल आहेत. देतो बघा, डिस्प्लेसमेंट, देन वेलॉसिटी, देन फोर्स, हे तुमचे वेक्टर आहे. काय वेक्टर आहे. लक्षात आलं. ठीक आहे, तर हे झालं पहिलं. तुम्हाला सांगितलं की स्केलर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे काय. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल, डिफाइन स्केलर अँड वेक्टर अँड गिव्ह इट्स एक्झाम्पल्स. 2 एक्झाम्पल दिली तरी चालतात. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा. स्केलर, स्केलर म्हणजे काय बघा. व्हॉट इज मीन बाय स्केलर. स्केलर मीन्स द क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड ओनली. की ज्या क्वांटिटीजना फक्त मॅग्निट्यूड पाहिजे, ओनली मॅग्निट्यूड, डिरेक्शनची आवश्यकता नसते. तुम्ही दुकानामध्ये गेला बघा, तुम्ही दुकानामध्ये गेला, घरातून पाठवलंय बाजार करण्यासाठी आणि बाजार करणारा दुकानदाराला तुम्ही सांगितला मला 10 kg साखर दे. ठीक आहे, एवढं सांगायचं. नाहीतर मनुष्याला या दिशेला देतो, त्या दिशेला देतो, ती डिरेक्शन झाली मित्रा. ते डिरेक्शन येत नाही. मी सांगितलंय मासला फक्त तुम्हाला व्हॅल्यू आहे 10 kg दे बाबा, संपलं काम, विषय कट. ड्रॉइंग नाही तो देणार की तुम्हाला. ठीक आहे, बाकी काय सांगायचं नाही. नुसता 10 बी म्हणायचं नाही, 10 शुगर दे रे बाबा. काय 10 kg म्हणायचं युनिट. पहिल्या टॉपिक मध्ये लर्न केलं युनिट अँड मेजरमेंट मध्ये.
लक्षात आलं? ठीक आहे. तर ज्या क्वांटिटीजना ओनली मॅग्निट्यूड असतं म्हणजेच परिमाण असतं म्हणजेच व्हॅल्यू असते त्याला म्हणायचं स्केलर. आणि त्याचे हे एक्झाम्पल आहेत मास, टाइम, टेम्परेचर, डेन्सिटी. मास, टाइम माहितच आहे, मास वस्तुमान. ठीक आहे. वस्तुमान आणि वजन मधला फरक काय मित्रांनो जरा सांगताय काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट? हे दोन्ही एकच. मास केजी मध्ये मेजर करतात, वेट कशामध्ये मेजर करतात माहित आहे? यस, वेट कशामध्ये मेजर करतात? वेट, वजन. मग मास आणि वेट सारखंच आहे काय वेगवेगळं आहे ते जरा असं सांगा. वेगवेगळं आहे. मग काय वेगळं आहे ते सांगा जरा. मास आणि वेट मधला फरक जरा सांगू शकताय? सिंपल, बेसिक, महत्वाचं आहे. बोला, माईक ऑन बोलला तरी चालेल. यस. Mass is same everywhere, हा, and weight is different बरोबर आहे. मास सर्व in ठिकाणी different planet. हा बर डिफरंट प्लॅनेटला सारखं असतं आणि वेट हे डिफरंट असतं. बर, सिद्धी बरोबर आहे. चला, अजून काय फरक सांगू शकाल म्हणजे त्याच्या फॉर्म्युल्याबद्दल किंवा काय, किंवा त्याचं क्वांटिटी कशात मेजर करतात मास आणि वेट? कोण सांगते का सांगा. यस. एक लक्षात घ्यायचं, ते लई महत्वाचं आहे. मास आणि वेट डिफरंट क्वांटिटीज आहेत. कशा? तर सांगतो इथं तुम्हाला. ते बघा इथं फॉर्म्युला लिहितो मी. वजन, वजन म्हणजेच वेट, डब्ल्यू म्हणतात त्याला, एम इंटू जी. हे फॉर्म्युला लक्षात पाहिजे मित्रांनो. आणि जे वेट आहे ते वेट मेजर करतात न्यूटन मध्ये. एन लिहिलंय बघा, एन फॉर न्यूटन. एन फॉर व्हॉट? न्यूटन. जसं फोर्सचं युनिट न्यूटन आहे तसं मित्रांनो वजनाचं पण युनिट काय असतं? न्यूटन असतं. पक्का ध्यानात ठेवा. फिक्स म्हणजे फिक्स, लक्षात घ्या. तर एक लक्षात घ्या, मासला जी न मल्टिप्लाय केल्यावर, काय म्हटलं मी? मासला जी न मल्टिप्लाय केल्यावर, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. बऱ्याच जणांना मास आणि वेटच युनिट एकच लिहितात, केजी केजी. वेटला न्यूटन म्हणतात हे कधी लक्षात येत नाही त्याच्या. लक्षात आलं? आपल्याला वजन आहे. का वजन आहे मित्रांनो? अहो ती पृथ्वी अट्रॅक्ट करते, जी माहित आहे ना, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणून आपल्याला वेट आहे. नाहीतर अशा उड्या मारायला लागल्या असत्या अशा. लक्षात आलं? अर्थ ग्रॅव्हिटेशन फील्ड जर नसेल आपल्यावर, जर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्ट झाली नसेल तर मग उड्या मारायला लागल्या. माहित आहे ना, तुमचं प्लॅनेट म्हणजे अर्थ घ्या आणि तुमचा मून घ्या, चंद्रावर ते गेलेले अशी उड्या मारतात. का? ते वजन हलकं होते रे, ते हलकं होते असं. मग असं उडी मारते पटपट पटपट असं, आहे की नाही? का? कारण तिथं जर 60 केजी भरत असेल पृथ्वीवर त्याचं वजन, तर तिथं 10 केजी भरते. बघा किती वजन कमी करायचा फंडा लई भारी आहे. पेट्टात वजन कमी. काय? अगं डायरेक्ट 1/6 वेट लॉस. ठीक आहे. समजा एकाच 100 केजी वजन असेल कुठे अर्थवर, किंवा 120 असेल, तर ते चंद्रावर जायचं, झटक्यात वजन कमी. काय ते म्हणणार कशाला एक्सरसाइज कुठं, किती त्याला 3-4 महिने वर्ष काय लागतील, अरे झटक्यात चंद्रावर जायचं म्हणणार ते. लक्षात आलं? 1/6 ऑफ 120 किती होतात बघा. 6 12 20 केजी. अरे दणक्यात 20 केजी झाले. ठीक आहे. तेवढं बी काय वजन कमी करू नका रे मित्रांनो. ठीक आहे. आता वादळ सुरू आहेत, पाऊस सुरू आहे, वजन मेंटेन करायचं. ठीक आहे. ओके, चला. ओके, तर वेट इज इक्वल टू mg. तर वेटचं युनिट न्यूटन आहे मित्रांनो. चालेल. ज्याच्यामध्ये एम जो आहे तो मास आहे. मासला जी न मल्टिप्लाय केल्यावर वेट तयार होते, लक्षात घ्या. आणि वेटचं युनिट न्यूटन आहे तुमचं. आणि वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड. असं असतंय, तुम्ही तिरकं व्हा, असं सरळ व्हा, वर जावा हवेत, कसं बी व्हा, सुपरमॅन, स्पायडरमॅन, तुमचं वेट डाऊनवर्ड ऍक्ट होणार आहे. काय होणार आहे? डाऊनवर्ड. लक्षात आलं? तर हा पार्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट माहित आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. व्हेलॉसिटी माहितच आहे तुम्हाला. ठीक आहे. फोर्स, बल, आहे की नाही? ढकलायचं आहे, धक्का दिला की झाला फोर्स. ठीक आहे. चालेल. टाइम माहितच आहे, टेम्परेचर माहित आहे, डेन्सिटी म्हणजे किती हलकं किती जड.
सांगताय पाहिजे, डेन्सिटी नुसता घनता नाही पाहिजे, दिसाय पाहिजे समोर किती हलकं किती जड, त्याला म्हणायचं डेन्सिटी. ओके, हा झाला पहिला पार्ट. आता याच्यामध्ये जास्त करून आपल्याला वेक्टर लर्न करायचं, म्हणजे वेक्टर कसा रिप्रेझेंट करतात, ग्राफिकल मेथड वगैरे आहे सांगतो तुम्हाला, कुठल्या कुठल्या टाईपचे वेक्टर असतात ते सांगतो. कारण वेक्टर म्हणजे डिरेक्शन पाहिजे इथं. बघा, वेक्टर विच हॅज मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. ठीक आहे, समजा तुमच्या गावामध्ये बाहेरचा माणूस आला, बरोबर आहे, विचारायला, पत्ता विचारायला, बरोबर आहे, ठीक आहे, त्याला जायचं असते कुठं, तो म्हणणार गोव्याला जायचं, रोड सांगा रे बाबा. ठीक आहे, तर तुम्ही म्हणणार पहिले तो विचारतो, आता बाहेर ना आलाय, अंदाज नसतोय, तो म्हणणार तुम्हाला गोवा किती किलोमीटर आहे, ते म्हणणार मग 50 किलोमीटर आहे की. मग एवढं सांगून तुम्ही थांबणार आहे का त्याला? 50 किलोमीटर ते जाते का गाडी घेऊन? नाही, अजून काय विचारते बघा, रोड कुठं आहे विचारते. रोड कुठं आहे म्हणजे डिरेक्शन आहे, काय आलं डिरेक्शन. डिरेक्शन तुम्ही सांगायचे बरोबर, नाहीतर आणि चकवशीला त्याला. त्याला म्हणणार तिकडं आहे तिकडं आंबोली या साईडला, आणि पलीकडे तुम्ही सांगितलं दुसरीकडे 50 किलोमीटर जा रे, दुसरीकडे जाऊन पोहोचायचं आहे का नाही. लक्षात आलं, कोल्हापूरला जायचं आहे दिरीमुळे. ठीक आहे, तर व्यवस्थित सांगायचं, म्हणजे त्या ठिकाणी डिरेक्शन इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट मध्ये तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू येतात, मॅग्निट्यूड पण येते. ठीक आहे, मॅग्निट्यूड म्हणजे जा बाबा 50 किलोमीटर, आणि डिरेक्शन पण येते डिस्प्लेसमेंटला, म्हणजे कुठल्या बाजूला जा, ईस्टला जा, वेस्टला जा, नॉर्थला जा, साऊथला जा, both are important. So that's why displacement is a vector quantity. कळलं आता, स्केलर आणि वेक्टर लक्षात आलं. ठीक आहे, दुकानात गेला तर वजन 10 kg एवढं सांगायचं, तिथं नाही म्हणायचं अरे ह्या दिशेला दे त्या दिशेला दे. तिथं कोण अनोळखी आला तर मग त्याला दोन्ही बी सांगायचं, 50 किलोमीटर आहे आणि डिरेक्शन ह्या साईडला जा त्या साईडला जा, म्हणजे ते वेक्टर झालं. कळलं, हा मेन डिफरन्स झाला स्केलर आणि वेक्टर मधला. ओके, ठीक आहे, आता नेक्स्ट आपण पाहूया वेक्टर कसा रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, ओके. डिलीट करतो. नेक्स्ट आहे वेक्टर. वरती टायटल द्या वेक्टर. वेक्टर रिप्रेझेंटेड बाय अन एरो. ठीक आहे, ते एरो न दाखवतात, लक्षात घ्या. वेक्टर रिप्रेझेंटेड ऍज एरो दाखवा असं. वेक्टर कधी पण रिप्रेझेंटेड बाय अन एरो, की ज्याला हा पी, समजा इथं पी आणि क्यू नाव दिलं तर हा तुमचा स्टार्टिंग पॉईंट, बरं त्याला म्हणतात स्टार्टिंग पॉईंट, स्टार्टिंग किंवा इनिशियल. ठीक आहे, आणि ह्याला म्हणणार एंड पॉईंट. त्या स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट. वेक्टर रिप्रेझेंटेड ऍज पी क्यू, की ज्याच्यामध्ये पी झाला तुमचा स्टार्टिंग पॉईंट आणि क्यू झाला तुमचा एंड पॉईंट. मित्रांनो, राईट ऑन. आणि याचं जर मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करायचं असेल तर आता इथे बघा लिहितो, समजा हा झाला तुमचा पीक्यू बार, हा झाला वेक्टर, चालेल. पीक्यू बार हा झाला वेक्टर, आणि ह्याचं जर मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर ते असं दाखवायचं, दोन उभ्या लाईन्स दाखवायचं आणि हे, चालेल. हे झालं मॅग्निट्यूड पी पासून क्यू पर्यंत, म्हणून पीक्यू बार. नंतर त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे दोन उभ्या लाईन्स दाखवलं की मॅग्निट्यूड, फक्त व्हॅल्यू मिळते. हे तुम्हाला व्हॅल्यू देणार आणि हे तुम्हाला दोन्ही देणार. हे असं लिहिलंय म्हणजे काय, पीक्यू बार काय देणार, मॅग्निट्यूड, आणि काय देणार त्याला
डिरेक्शन दोन्ही देणार ते, मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन देणार, आणि हे फक्त मॅग्निट्यूड देणार. कळलं? राईट ऑन लिहा. डिरेक्शन म्हणजे पी पासून क्यू पर्यंत आणि त्याची काहीतरी व्हॅल्यू, ती व्हॅल्यू म्हणजे हे. चालेल? तर हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट झिरो वेक्टर म्हणजे काय ते बघूया. आता यात टाईप आहेत कुठले कुठले वेक्टर. इथं लिहा पहिला झिरो वेक्टर. राईट ऑन झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे काय की ज्याचं मॅग्निट्यूड झिरो असतं त्याला काय म्हणायचं? झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड झिरो. झिरो वेक्टर म्हणजे काय? मॅग्निट्यूड झिरो. त्याला दाखवताना असं दाखवणार झिरो बार. राईट ऑन झिरो बार. ठीक आहे, की ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड झिरो आहे म्हणजे ज्याची व्हॅल्यू झिरो आहे त्याला म्हणायचं झिरो वेक्टर. ओके, राईट ऑन. आणि त्याचे मॅग्निट्यूड झिरो असतं, लक्षात घ्या. नेक्स्ट दुसरा घ्या. दुसरा वेक्टर दॅट इज रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर. सेकंड name is what? Resultant vector. ठीक आहे. आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय? दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टरमुळे जो वेक्टर बनलेला असतो सिंगल वेक्टर, त्याला काय म्हणतात? रिझल्टंट म्हणणार आहे. तुमचा रिझल्ट लागतो बघा 88% पडले म्हणजे काय एका सब्जेक्ट असतो का? नाही, 5 सब्जेक्टचे मिळून 88% किंवा 90%, 95% लाईक दॅट. 95% म्हणजे सिंगल वेक्टर झाला, पण ऍक्च्युली बनलेलं कसं असतं ते वेगवेगळ्या 5 असं आहे ते. ओके, तर 2 or more vectors can give same effect as a single vector, त्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. ओके, तर तिथे लिहून घ्या. द रिझल्टंट ऑफ, the resultant of 2 or more vectors, 2 or more vectors is a single vector. सिंगल च्या खाली अन्याय करा, is a single vector. The resultant of 2 or more vectors is a single vector which produces same effect. Which produces same effect. जो same effect produce करतो, which produces same effect as produced by all vectors together. As produced by all vectors together. All vectors together. Yeah, that is nothing but resultant vector. बघा झिरो वेक्टर झाला, रिझल्टंट वेक्टर झाला. राईट ऑन. नेक्स्ट पुढचा घ्या, निगेटिव्ह वेक्टर घ्या. नेक्स्ट डेफिनेशन, निगेटिव्ह वेक्टर. वेगवेगळ्या टाईपचे वेक्टर्स आपण लर्न करतोय, त्याच्यातल्या निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर ब्रॅकेट मध्ये लिहा अपोजिट वेक्टर. ब्रॅकेट मध्ये लिहा अपोजिट वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर म्हणजे काय? ठीक आहे, डायग्राम मध्ये दाखवतो. डायग्राम मध्ये दाखवतो. हे बघा, ए बार असा दिला, समजा हा ए बार आहे. कुठला वेक्टर आहे सांगा? ए बार. तर याचा निगेटिव्ह वेक्टर काय येणार? निगेटिव्ह म्हणजे अपोजिट ना, म्हणजे ते तिकडे चाललंय, मग तुम्ही तिकडे तिकडून इकडे यायचं. दॅट इज नथिंग बट निगेटिव्ह वेक्टर और अपोजिट वेक्टर. म्हणजे हा असा झाला. दिस इज नथिंग बट बी बार. तर इथे लिहू शकताय बी बार इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए बार. बी बार इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ
ए बार राईट. निगेटिव्ह वेक्टर. उलट डिरेक्शन उलटी करायची, लक्षात घ्या. आता काय इक्वल वेक्टर. नेक्स्ट इक्वल वेक्टर. इक्वल म्हणजे सारखी, नावातच आहे मित्रांनो इक्वल वेक्टर. आता दाखवतो बघा, ए बार आणि बी बार दाखवतो बघा. असा ए बार आहे आणि असा बी बार आहे, बरोबर सेम दाखवा, सेम टू सेम, अगदी तंतोतंत. ए बार बी बार लांबी सेमच दाखवा आणि डिरेक्शन पण सेम दाखवा. बघा डिरेक्शन पण सेम दाखवलेली आहे आणि लेंथ पण सेम दाखवलेली आहे. तर इथे येतो बघा सेम मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. इथे लिहिणार आहे मी इक्वल वेक्टर म्हणजे सेम मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू सेम. हा जर 5 असेल तर हा पण 5. ठीक आहे, मॅग्निट्यूड सेम मॅग्निट्यूड अँड सेम डिरेक्शन. सेम मॅग्निट्यूड अँड सेम डिरेक्शन, त्याला म्हणायचं इक्वल वेक्टर. राईट ऑन, त्याला म्हणायचं इक्वल वेक्टर. ठीक आहे. पुढचा घ्या पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर नावातच आहे, पोझिशन म्हणजे लोकेशन. आता मी क्लासमध्ये शिकवतोय, तुम्ही कुठल्या बेंचवर आहे, दुसऱ्या बेंचवर आहे, तिसऱ्या बेंचवर आहे, चौथ्या बेंचवर आहे, दॅट इज नथिंग बट व्हॉट पोझिशन. तसं तुम्हाला वेक्टर दाखवायचं असेल तर आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिस दाखवावा लागतो असा. ठीक आहे, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. ठीक आहे, लक्षात आलं. आणि तुमचा वेक्टर ओरिजिन पासून दाखवतो बघा. ओरिजिन पासूनच इथं पी ओपी तुमचा वेक्टर आहे. कोणता वेक्टर आहे? ओपी वेक्टर आहे, की ज्याच्यामध्ये बघा वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ द पार्टिकल ऍट अ पॉइंट विथ द ओरिजिन. लक्षात आलं. तर पी हा पॉइंट आहे, हा ओपी जोडला तुम्ही की तुमचा पोझिशन वेक्टर तयार झाला. त्याला तुम्ही आर बार सुद्धा म्हणू शकता सिंगल वेक्टर. चालेल. ओपी म्हणजे तुमचा आर बार, हा झाला तुमचा वेक्टर. थोडक्यात काय, हा पार्टिकल इथं एक्स वाय सिस्टम मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, एक्स वाय म्हणजे प्लेन मध्ये. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस म्हणजे प्लेन सांगितलंय तुम्हाला. आणि एक्स वाय झेड म्हटलं की 3D, 3 डायमेन्शन म्हणायचं, त्याला स्पेस म्हणायचं. काय म्हणायचं? स्पेस. फिजिक्स मध्ये प्लेन वर्ड आला तर एक्स आणि वाय ऍक्सिस असतो, आणि स्पेस जर शब्द आला तर एक्स ऍक्सिस असतो, वाय ऍक्सिस असतो आणि झेड पण ऍक्सिस असतो. लक्षात घ्या. एखादा पॉइंट एक्स वाय सिस्टम मध्ये असेल आणि ते जर ओरिजिन पासून जोडला तर एक वेक्टर तयार होतो, त्यालाच म्हणायचं पोझिशन वेक्टर. लक्षात आलं. ठीक आहे. तर हा पॉइंट लक्षात ठेवा. द डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द ओरिजिन म्हणा. ठीक आहे, इथं येतो बघा, द डिस्टन्स ऑफ ए पार्टिकल फ्रॉम ओरिजिन इज कॉल्ड पोझिशन वेक्टर. ओके, राईट डाउन. वेक्टरच्या स्वरूपात म्हटलं तर वेक्टर विच गिव्स द लोकेशन फ्रॉम द ओरिजिन म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, ते पॉइंट जोडल्यावर मग वेक्टर तयार झालाय. आणि पॉइंट फक्त एक पार्टिकल घेतला, इथं समजा हा पार्टिकल घेतला आणि तो जर जोडला तर एक वेक्टर तयार केला. अशा पद्धतीने पण तुम्ही लिहू शकता. वेक्टर विच रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ द वेक्टर इज कॉल्ड एज व्हॉट? पोझिशन वेक्टर. चालेल. पहिले पार्टिकल असतो पण जोडल्यावर ते वेक्टर तयार होते. पुढे एरो केला की हा असं दिलेलं. चालेल. ठीक आहे, तर हे झालं तुमचं पोझिशन वेक्टर. नेक्स्ट आहे युनिट वेक्टर. इथं येतो बघा युनिट वेक्टर. नावातच आहे बघा, नावातच आहे. युनिट वेक्टर म्हणजे की ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 1 आहे मित्रांनो, ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 1 आहे त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. राईट ऑन. ठीक आहे, मॅग्निट्यूड 1, मॅग्निट्यूड 1 त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. आणि युनिट वेक्टरची डेफिनेशन देतो. समजा तुमचा ए बार वेक्टर असलं, ठीक आहे, तर युनिट वेक्टर असं लिहितात बघा, एका किंवा स्मॉल लेटर मध्ये लिहितात बघा असं एका. एका म्हणजे दिलेला वेक्टर अपॉन त्याचं मॅग्निट्यूड द्या. हे तिचं डेफिनेशन आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हे कॅप म्हणायचं नाही, पण ते समजायसाठी म्हणायला हे बघायचं कॅप दिसते ना, हे असं एरो सारखं. हे कॅप म्हणजे युनिट वेक्टर. कधी पण लक्षात ठेवा, हे असं लिहिलं याचा काय ते युनिट वेक्टर आहे. काय हा युनिट वेक्टर आहे. तर युनिट वेक्टर ए कॅप इज इक्वल टू दिलेला वेक्टर अपॉन त्याचं काय असतं? मॅग्निट्यूड असतं.
लक्षात घ्या. फिक्स म्हणजे फिक्स डेफिनेशन, IMP डेफिनेशन, राईट. IMP चालेल, याला म्हणायचं युनिट वेक्टर. तर असे हे वेगवेगळे तुमचे युनिट वेक्टर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि तुम्हाला XYZ च्या डायरेक्शन मध्ये जे वेक्टर आहेत ते इथं दाखवतो बघा. XYZ डायरेक्शन मध्ये तुमचे जे युनिट वेक्टर असतात ते दाखवतो बघा. इथं तुम्ही XYZ ऍक्सिस दाखवा. ठीक आहे, इथं दाखवतो बघा. हा झाला तुमचा X ऍक्सिस, कोणता पण दाखवू शकता. हा दाखवा Y ऍक्सिस आणि हा दाखवा Z ऍक्सिस. काही जण इथं X आणि इथं Y घेतलं तरी बी चालतंय, चालेल. ही तुमची 3D सिस्टम आहे XYZ ऍक्सिस. तर X डिरेक्शनच्या अराउंड जो तुमचा युनिट वेक्टर असतो त्याला I म्हणणार. ठीक आहे. जो Y डिरेक्शन मध्ये असतो त्याला J म्हणणार आणि जो Z डिरेक्शन असतो त्याला K म्हणणार. K क्या IJK म्हणणार इथं, IJK. ठीक आहे. IJK तुमचे युनिट वेक्टर्स आहेत मित्रांनो, इन द डिरेक्शन ऑफ X, Y आणि Z ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली, राईट ऑन. ठीक आहे. इथं लिहितो बघा, त्याला बॉक्स करा, सेपरेट दाखवा, सेपरेट दाखवा. इथं लिहितो IJK, त्याला कॅप दाखवा. R युनिट वेक्टर, R युनिट वेक्टर इन द डायरेक्शन. बघा I कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे? X ऍक्सिस. पक्का म्हणजे पक्का द्यायला ठेवा. थोडक्यात सांगतो, भिंतीचा कॉर्नर, आपलं घर आहे, घरातली भिंतीचा कॉर्नर बघा जरा कसा आहे. कॉर्नर माहित आहे? कुठला पण हॉल घ्या, कुठली पण रूम घ्या आणि त्याचा कॉर्नर बघा. कॉर्नर बघा ना, तर जिथं तुम्ही सामान ठेवलाय त्याला X आणि Y ऍक्सिस म्हणायचं. कोपरा X आणि Y ऍक्सिस आणि उभा Z ऍक्सिस असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. अशी जर तुमचं हे असं स्पेस असेल, ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, हा उभा असणार आहे आणि हे दोन परपेंडिक्युलर असणार आहेत. ठीक आहे. तर ह्या सरफेसवर आपण जर बसलं तर हा तुमचा उभा म्हणजे Z ऍक्सिस असतो. Z ऍक्सिसच्या अराउंड जो युनिट वेक्टर असतो त्याला K कॅप म्हणणार. नंतर J ऍक्सिसच्या अराउंड, सॉरी Y ऍक्सिसच्या अराउंड जो युनिट वेक्टर आहे त्याला J म्हणणार आणि X डायरेक्शन मध्ये I म्हणणार. व्हेरी IMP. IJK म्हणजे तुमची युनिट वेक्टर्स असणार की त्याची मॅग्निट्यूड तुम्ही 1 घेऊ शकता. फिक्स म्हणजे फिक्स आहे, लक्षात ठेवा. 3 कोऑर्डिनेट सिस्टम आहे. 3 कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे X Y Z ऍक्सिस. X ऍक्सिसच्या अराउंड कुठला युनिट वेक्टर असणार? I कॅप. फिक्स म्हणजे फिक्स. Y ऍक्सिसच्या अराउंड J कॅप. फिक्स म्हणजे फिक्स. आणि Z ऍक्सिसच्या अराउंड K कॅप. फिक्स म्हणजे फिक्स, पक्का म्हणजे पक्का, लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाची जर तुम्ही मॅग्निट्यूड घेतली, इथं लिहितो बघा, प्रत्येकाचं जर तुम्ही मॅग्निट्यूड घेतलं IJKचं, तर मॅग्निट्यूड ऑफ I, देन मॅग्निट्यूड ऑफ J, देन मॅग्निट्यूड ऑफ K, हे तुमचं काय असणार आहे? फिक्स म्हणजे फिक्स असणार आहे. किती असणार आहे? 1 असणार आहे मित्रांनो. राईट डाऊन लिहून घ्या. बघा, अशा तऱ्हेने वेगवेगळ्या टाईपचे तुमचे वेक्टर झालेले आहेत. आता आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पाहणार आहे वेक्टरची. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन नंतर तुमचे लॉज सुरू होणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, लिहून घ्या इथपर्यंत. सगळं परफेक्ट लक्षात ठेवा. हा टॉपिक तुम्हाला मॅथ्सला पण लागणार आहे, त्यामुळे महत्वाचं आहे. मॅथ्स मध्ये पण आहे वेक्टर, पण हे कन्सेप्ट सगळे मॅथ्स फिजिक्स तुम्हाला माहित आहे. मॅथ्स फिजिक्स भाऊ आहे काय, ज्याचं त्याला लागणार त्याचं ह्याला लागणार, असं एकंदर आहे मित्रांनो. आणि दुसरे दोघं पण सोडायचे नाहीत, ते बी चुलत भाऊ बहीण. बायोलॉजी, केमिस्ट्री ते बी आहे बरं का, सगळं घेणार आहे आपण. लक्षात घ्या, व्यवस्थित करायचं. 2 वर्ष एवढी, नंतर मी म्हणणार नाही करा म्हणून. म्हटलं तर मग म्हणायचं झाला आता कसा. ठीक आहे, ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट. काही जणांनी ही जी टेक्निक आहे
क्लास मधली ही टेक्निक फॉलो करूनच स्टॉप झालेले आहेत क्लासचे स्टुडंट, त्यामुळे टेक्निक लक्षात ठेवा. ठीक आहे, समजावून घेऊन करायचा आहे स्टडी, लक्षात घ्या. आणि तसंच शिकवलं जातं. पुढचा पार्ट घेतो बघा. नेक्स्ट पार्ट ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. रॅडम ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. वरती टायटल द्या, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. ओके, आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर म्हणजे काय ते तुम्हाला आता सांगतो. व्हॉट इज मीन बाय ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. पहिले डायग्रामॅटिकली सांगतो म्हणजे समजायला इझी होईल. लाईक दिस. हे बघा, हा एक वेक्टर आहे, थोडासा छोटा घेतो. हा एक वेक्टर आहे, समजा 3 आहे, 3 युनिट, आणि हा तुमचा 5 युनिट आहे फॉर एक्झाम्पल. चालेल ना? 3 युनिट आणि 5 युनिट आहे. त्याला सेंटीमीटर युनिट देतो, त्याला सेंटीमीटर युनिट देतो. चालेल? असे दोन वेक्टर आहेत. हा पहिला वेक्टर जो आहे तो AB ने दाखवलोय बघा, हा तुमचा AB ने दाखवलाय आणि दुसरा वेक्टर BC ने दाखवलोय. चालेल? तर ह्या वेक्टर मध्ये तुम्हाला ऍडिशन कशी दाखवणार सांगा. ह्याची ऍडिशन करणार मी. हे बघा, हा 3 सेंटीमीटर आहे लेंथ वाईज AB वेक्टर, आणि हा 5 सेंटीमीटर आहे BC लेंथ वाईज. दोघांची डिरेक्शन सारखी असल्यामुळे इथे ऍडिशनच होणार आहे, पक्का ध्यानात ठेवा. तर ऍडिशन जी होणार आहे यांची बघा, इथे देतो, यांची जी ऍडिशन होणार आहे ती अशी होणार आहे बघा. हे 3 आणि हे 5 किती झाले? 5 + 3 8 सेंटीमीटर. म्हणजे मी इथं दाखवताना असं दाखवणार आहे 8 सेंटीमीटर. थोडासा लेंथ जास्त दाखवायचा. हे 3 आहे, हे 5 आहे, 8 जरा जास्त जाऊ दे. तिथं लिहिणार 8 सेंटीमीटर. ओके, आणि ते तुमचं जे आहे ते तुम्हाला काय मिळणार? AB + BC काय मिळणार? थोडक्यात हे याला जॉईन होणार म्हणजे AC मिळणार तुम्हाला. काय मिळणार? AC. याला म्हणतात ऍडिशन ऑफ वेक्टर. याला काय म्हणायचं? ऍडिशन ऑफ वेक्टर. राईट डाऊन ग्राफिकली दाखवलंय. थोडक्यात दोन वेक्टरची ऍडिशन होणार आहे, त्यांच्या व्हॅल्यूची ऍडिशन होणार आहे, त्याला म्हणायचं ऍडिशन ऑफ वेक्टर. ज्यावेळेस तुमची डिरेक्शन सारखी आहे, दोघं बी एकाच डिरेक्शनला जायला लागले तर त्यांची ऍडिशन करायची. आणि दोघं जर अपोजिट डिरेक्शनला जायला लागले तर मग सबट्रॅक्शन होणार आहे. त्याच्या उलट मित्रांनो, चला दाखवतो ते पण. समजा AB वेक्टर तुमचा बघा, इथं लिहितो सबट्रॅक्शन, इथं लिहितो सबट्रॅक्शन. ठीक आहे, समजा तुमचा AB वेक्टर जो आहे बघा, AB वेक्टर असा दाखवतो बघा, 11 दाखवतो, 11 सेंटीमीटर. हा झाला तुमचा AB. ओके, नंतर तुमचा दाखवतो BC वेक्टर, ते त्याच्या अपोजिट दाखवतो बघा. बघा असं B to C. हे तिकडे चाललंय, हे इकडे चाललंय. हे 5 सेंटीमीटर आहे. किती आहे? 5 सेंटीमीटर. सबट्रॅक्शन दाखवावं लागलं. आता इथं सबट्रॅक्शन होणार का सांगा? AB तिकडे चाललाय मित्रांनो आणि BC इकडे यायला लागलाय. ठीक आहे, इथं लिहितो BC. तर इथं तुमची सबट्रॅक्शन होणार आहे मित्रांनो. काय होणार आहे? सबट्रॅक्शन. कारण दोघांची डिरेक्शन अपोजिट आहे. आणि ती सबट्रॅक्शन झाल्यावर फायनल डिरेक्शन कुठे येते बघा. तुम्ही जसं मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह देता, तसं इथं मोठ्या वेक्टरचं साईन द्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे वेक्टरची डिरेक्शन द्यायची आहे. 11 तून 5 गेले, किती राहिले? 6. एक तिकडे चालय, एक इकडे चालय, म्हणजे वजाबाकी होणार आहे. 6 दाखवणार. 6 ला एरो कुठे दाखवणार? 6 ला एरो इकडेच दाखवणार, कारण मोठ्या वेक्टर 11 सेंटीमीटरचा एरो तिकडे आहे म्हणून त्याच डिरेक्शन मध्ये 6 सेंटीमीटर दाखवणार. क्लिअर? ओके, दाखवा. आणि दॅट इज नथिंग बट युअर AC. दॅट इज नथिंग बट युअर AC. तर हे झालं तुमचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. राईट, हे झालं तुमचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. आता पुढचा जो आहे तो ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. पुढचा जो आहे तो ट्रायंगल. आता हे काय एक्झामला विचार नाहीत, पण माहित असू दे फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी होते. आतापर्यंत घेतलेल्या सममध्ये जे आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये स्केलर विचारतील, वेक्टर विचारतील, त्याचे एक्झाम्पल विचारतील, वेगळ्या टाईपचे वेक्टर, त्यातलं कुठल्या तरी एका वेक्टरची डेफिनेशन असं विचारू शकतो. चालेल? ठीक आहे, नेक्स्ट घ्या पुढचा पॉइंट.
ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ऍडिशन. पुढचा मुद्दा लिहा, पुढचा पॉइंट लिहा, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ट्रायंगल लॉ इथे लिहितो बघा. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन चालेल. ठीक आहे. तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन घ्यायचे. तर सुरुवातीला दोन वेक्टर मी दाखवणार आहे आणि त्या दोन वेक्टरची ऍडिशन कशी होते ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता जरासं एक लक्ष द्या. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन म्हणजे ट्रायंगल दिसायला पाहिजे. तर इथं एक वेक्टर दाखवतो. हा झाला तुमचा पहिला वेक्टर. दिस इज द फर्स्ट वेक्टर. ठीक आहे. आणि फर्स्ट वेक्टर इट इज रिप्रेझेंटेड ऍज ए बार. हा तुम्हाला मी ए बार म्हणून दाखवतो. ठीक आहे. ए बार हा झाला पहिला वेक्टर. दुसरा वेक्टर बी बार जरा असा दाखवतो. बी बार हे झालं बी बार. ठीक आहे. आता ह्याचा रिझल्ट तुमचा तयार करावा लागणार आहे. बघा हा पहिला वेक्टर मी दाखवला ए बार, दुसरा वेक्टर मी बी बार दाखवलेला आहे की जो कुठून ड्रॉ